अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बिझनेस मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स हा जो BCom, MCom आणि BBA आणि MBA यामध्ये असलेला हा सब्जेक्ट आहे. या सब्जेक्टवर आपल्याला परीक्षेमध्ये MCQ म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारण्यात येतात. तर त्या मल्टिपल चॉईस प्रश्नांचा आज आपण येथे सेशन घेतलेला आहे. तर चला आपल्या या सेशनला आपण सुरुवात करूया. नेहमीप्रमाणे आपण युनिट वाईज MCQ घेत असतो. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. युनिट 1 बिझनेस मॅथमॅटिक्स. फर्स्ट क्वेश्चन, द HCF ऑफ 24 and 36 इज. तर बघा ऑप्शन आहे 6, B 12, C 18, D 24. तर बघा आपल्याला HCF म्हणजे लसावी दिलेला आहे आणि आपल्याला त्यावरून HCF किती म्हणजे मसावी किती तो आपल्याला इथं विचारलेला. तर हा गणितीय प्रश्नामधून आपल्याला ऑब्जेक्टिव्ह MCQ विचारण्यात आलेले आहेत. तर आपल्याला हे सॉल्व्ह करून प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे. तर चला फटाफट द्या उत्तर. द HCF ऑफ 24 and 36 इज. तर बघा इथं ऑप्शन वाईजच आपल्याला इथं 12 दिलेले आहे. म्हणजे जवळचा जो मोठा अंक असतो तो मसावी असतो. तर बघा 12च्या पाड्यामध्ये 24 आणि 36 येतात. जवळचा आहे हा. 18च्या याच्यामध्ये फक्त 36 येतात, 24 येत नाही. 24च्या याच्यामध्ये 24 येतात, 36 येत नाही. म्हणून 18, 24 कट झाले. 6च्या पाड्यामध्ये दोन्ही येतात, पण हा लहान अवयव झाला. आपल्याला मोठ्यातला मोठा पाहिजे म्हणून 12. बी इज करेक्ट आन्सर. 2, द LCM ऑफ 15 and 20 इज. तर बघा यामध्ये सुद्धा आपल्याला LCM विचारण्यात आलेला आहे म्हणजे लघुत्तम सामायिक अवयव. तर बघा मोठ्यातला मोठा जो लहान आहे च्या पाड्यात येणारी आपल्याला संख्या इथं शोधायची आहे. तर शोधा. तर बघा 15च्या पाड्यामध्ये 30 येतात, परंतु 20च्या पाड्यामध्ये येत नाही. आता 120, 15 नम 135, 15 सक 90, 15 साती 105, 15 आठी 120. 120 15च्या पाड्यामध्ये सुद्धा येतात आणि 120 20च्या पाड्यामध्ये सुद्धा येतात, परंतु हा लहानातला लहान लघुत्तम सामायिक अवयव नाही. कारण जवळचा पाहिजे आपल्याला, दूरचा नाही पाहिजे. म्हणून हा 60. बी इज करेक्ट आन्सर. 15 चौक 60 आणि 20 त्रिक 60 म्हणून 60 आन्सर इज करेक्ट. 3, if HCF and multiplied by LCM is equal to product of number, then for 12 and 18 LCM is equal to. तर बघा LCM काय येणार. बारा इंटू 18 LCM इज इक्वल टू. तर बघा 12 त्रिक 12 दुनी 24, परंतु 18च्या पाड्यामध्ये 24 येत नाही. 12 त्रिक 36
आणि 18 दोन्ही 36, म्हणून हा जवळचा आपला सामायिक अवयव झाला. तर बघा बी इज करेक्ट आन्सर. यानंतर पुढे जर पाहायचं झालं तर 12च्या पाढ्यामध्ये 12 पंचे 60, 12 सक 72 आणि 18 चौक 72. 72 सुद्धा येतो, पण हा दूरचा सामायिक अवयव आहे. आपल्याला जवळचा पाहिजे म्हणून 36. बी इज करेक्ट आन्सर. यानंतर 4, 2x plus 5 is equal to 50. तर बघा, हा जो 2x आहे हा जसा तसा राहणार, आणि हा प्लस जो आहे प्लस 5 आपण इकडं पाठवला तर तो 15 मधून -5 होतील, राहिले 10. तर आपल्याजवळ आन्सर आहे ते 2x इज इक्वल टू 10. आणि ते x बाजूला ठेवून जर आपण 10 भागेला 2 केले तर आपली x ची किंमत येते, म्हणून x इज इक्वल टू 5. A is correct answer. 5. If 3x plus 2y is equal to 2l and x is equal to 2, then y is equal to किती? तर बघा, आपल्याला सुद्धा कॉपी आणि पेन घेऊन सॉल्व करायचं आहे. शेवटी मी आन्सर तुम्हाला सांगेन. तर बघा, याचा आन्सर आहे 4. यानंतर नेक्स्ट 6. The solution of x minus y is equal to 5 when x is equal to 8 is. इथं आपल्याला संभाव्यता दाखवलेली आहे x मायनस वाय इज इक्वल टू 5, तर x इज इक्वल टू 8. तर किती आहे? तर बघा, 3 इज राईट आन्सर. यानंतर 7. रेशो ऑफ 2 hour to 90 minute इज. म्हणजे 2 तास 90 मिनिटे यांचा अनुपात किती आहे? तर बघा, 2 तास साहजिकच आहे 120 मिनिटं होतील आणि 90 मिनिटे. तर बघा, 120 आणि 90 यांना तुम्ही भाग द्या. इकडे राहिले 12, इकडे राहिले 9. 3 त्रिक 9 आणि 3 चौक 12, म्हणजे ए इज करेक्ट आन्सर. 4-3. यानंतर बघा 8. इफ 5-10 इज इक्वल टू x, x 40, देन x इज इक्वल टू किती? तर सांगा. तर बघा, राईट आन्सर आहे 20. यानंतर 9. A sum is divided into ratio 3:5. If total is equal to 800, then smaller share is equal to. तर बघा, 800 रुपये 3:5 प्रमाणात वाटले तर लहान हिस्सा किती? तर बघा, 3:5 म्हणजेच 8 म्हणजे 100. एक हिस्सा झाला. तर बघा, लहान हिस्सा 300, त्यातला लहान हिस्सा म्हणजेच 300.
यानंतर बघा 10. सिंपल इंटरेस्ट ऑन ₹1000 at 10% for 2 years is equal to. सिंपल इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज. 1000 मल्टिप्लाइड बाय 10 गुणिला 2 इज इक्वल टू किती होतील? 10,000 गुणिला 2 भागेला 100. म्हणजे 100 उडून द्या. 100 100 दोन्ही 200. बी इज करेक्ट आन्सर. मीन्स 200 राईट आन्सर. 11. Compound interest on ₹2000 at 5% for 2 years is equal to. तर बघा कंपाऊंड इंटरेस्ट आपल्याला माहीतच आहे. व्याजावर व्याज. 2000 गुणिला 5 गुणिला भागेला 100 गुणिला 2 भागेला 100. हे जर आपण करून पाहिलं तर आपलं कंपाऊंड इंटरेस्ट येईल 205. बी इज करेक्ट आन्सर. 12. If simple interest is equal to compound interest for 1 year, then principal is equal to. तर बघा ती कोणतीही अमाऊंट असो, सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट हा पहिल्या वर्षासाठी सारखाच असतो. म्हणून एनी अमाऊंट कोणतीही रक्कम. यानंतर 13. This question is based on percentage. 25% of 200. तर बघा 200चे 25%. तर एक शून्य जर आपण हटवला तर 10% होते. तर बघा 20 20 आणि 10 म्हणजेच 50. बी इज करेक्ट आन्सर. यानंतर बघा 14. If a student scores 180 out of 200, percentage is equal to. तर बघा पर्सेंटेज काढायचं सूत्र सगळ्यांना माहीतच असेल. मूळ किंमत म्हणजेच मूळ प्राइस मल्टिप्लाइड बाय आपली ही किंमत भागेला 100. आणि मूळ किंमत जी आहे आपण भागाकार करून खाली लिहित असतो. तर 180 मल्टिप्लाइड बाय 100 अपॉन 200. तर बघा 100 102 मीन्स 90%. लक्षात आलं? बघा आपल्याला काय करायचं आहे? 180 मल्टिप्लाइड बाय 100 अपॉन 200. तर बघा वरचे 100चे 2 शून्य गेले आणि खालचे 200चे 2 शून्य गेले. बघा 180 भागेला 2 म्हणजेच 90%. सी इज करेक्ट आन्सर. यानंतर बघा 15. इन्क्रीज 400 बाय 10%. तर बघा 10% जर आपण वाढ केली तर बघा एक शून्य गेला म्हणजे 10% असते. म्हणजे 40 रुपये जर आपण वाढवले तर 440 रुपये किंमत होणार आहे. बी इज करेक्ट आन्सर. यानंतर 16. अ बुक कॉस्ट ₹500 डिस्काउंट 10% सेलिंग प्राइस इज इक्वल. तर बघा पुस्तकी मूल्य जे आहे ते 500 रुपये आहे आणि 10% सेलिंग प्राइस हे काय करायचं आहे? डिस्काउंट द्यायचं आहे. म्हणजेच पहा 500चे 500 रुपये ही 100% आहे. एक शून्य गेलं तर 10%. तर बघा 50 रुपये त्यामधून मायनस केले तर आपले आन्सर येते. ए आन्सर इज करेक्ट. 450. यानंतर बघा 17. इफ एमपी इज इक्वल टू 1200, discount is equal to 20%, SP is equal to
डिवायडेड बाय MP इज इक्वल. तर बघा सोडवायचा प्रयत्न करा, फक्त ते उत्तर नका मिळवू. हा व्हिडिओ लॉंग करण्यामागचा उद्देश हाच आहे आणि एवढा थांबण्यामागचा उद्देश हाच आहे की तुम्ही पण सोडवून पहा. तर बघा आन्सर इज 900. समजलं का? कमेंट मध्ये कळवा. यानंतर बघा 18 successive discount 10% and 20% on ₹1000. तर बघा 10% आणि 20% अनुक्रमे आपण जर सवलत दिली, अगोदर 10% दिली तर बघा 900 आणि 900 वर 20% दिले तर 90 आणि 90 180 गेले म्हणजे 200 गेलेत. 700 720. बी इज करेक्ट आन्सर. यानंतर बघा 19 the HCF of 45 and 60 is equal to. तर बघा 10च्या पाड्यामध्ये तर 45 येत नाही, 15च्या पाड्यामध्ये येते आणि 60च्या पाड्यामध्ये पण 15 येते, म्हणून 15 इज राईट आन्सर. यानंतर नेक्स्ट 20 the LCM of 12, 15, 20 is equal to. LCM आपल्याला दिलेला आहे 12, 15, 20 यांचा आपल्याला मसावी काढायचा आहे. तर बघा यांच्या पाड्यात येणारी आणि मॅच होणारी संख्या आपल्याला शोधायची आहे. तर बघा 12च्या पाड्यामध्ये 120 येतात, 15च्या पाड्यामध्ये 120 येतात काय, 15 7 115 8 120 येतात आणि 20च्या पाड्यामध्ये सुद्धा 120 येतात. परंतु आपल्याला मोठ्यात मोठी संख्या पाहायची आहे. तर बघा 12च्या पाड्यामध्ये 180 येतात, 15च्या पाड्यामध्ये येतात, कारण 8 आणि 1 9 कसोटी माहितच असेल तुम्हाला 3ची. 8 आणि 1 9, 2 आणि 1 3. 15च्या पाड्यामध्ये सुद्धा 180 येतात आणि 20च्या पाड्यामध्ये भाग जातो का 0 0 बेनम 18 हा जातो. 12च्या पाड्यामध्ये 3ची कसोटी 4, 3 चौक 12 आणि 3 7 18 जातो, म्हणजे बी इज करेक्ट आन्सर. 180 इज राईट आन्सर. 21 if HCF is equal to 5 and LCM is equal to 60, product of number is equal to. सांगा. फास्टली सोडवण्याचा प्रयत्न करा. तर बघा इथं आपल्याला डायरेक्टली HCF आणि LCM चा काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे. मल्टिप्लिकेशन यांचा गुणाकार जर आपण केला तर 300 6 पंच 30. ए इज राईट आन्सर. यानंतर बघा 22 लायनर इक्वेशन वरचा क्वेश्चन आहे. 5x minus 15 is equal to 0. तर बघा x ची किंमत शोधा. x काय असेल, साहजिकच आहे 3 असेल, कारण की 5 3 15 मीन्स बी इज राईट आन्सर.
5 त्रिक 15, 15 झालेत म्हणूनच आपलं इकडं 0 आन्सर आलेला आहे. तर बघा बी इज करेक्ट आन्सर. त्यानंतर 23, if 2x plus y is equal to 10 and x is equal to 3, then y is equal to 2x अधिक y is equal to 10 व x is equal to 3 असेल तर y बरोबर किती? लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करा, कारण इथं माझ्याकडे नोटपॅड नाही आहे आणि नोटपॅड शिवाय मी इथं तुम्हाला लिहून सांगू शकत नाही. फटाफट कमेंट मध्ये कळवा. चला, right answer is 5. D option is correct. 24, equation of the line with slope 2 and intercept 3 is equal to उतार 2 व इंटरसेप्ट 3 असलेल्या रेषेचे समीकरण. तर बघा, हे शोधणं आपल्याला सोपं आहे, कारण इथं यान सांगलेलं आहे उतार 2 व इंटरसेप्ट 3 असलेल्या रेषेचे समीकरण. तर बघा, इथं 3 असलेल्या रेषेचे समीकरण, इथं पण 3 आहे, पण इथं मायनस मध्ये आहे आणि इथं x च्या सोबत आहे, म्हणजे भागाकाराशी संबंधित आहे. तर बघा, इथं सुटसुटीत x आपल्याला y इज इक्वल टू 2x प्लस 3 आपलं हे समीकरण बरोबर आहे. यानंतर बघा, रेशो आणि प्रपोर्शन, अनुपात आणि याच्यावरती क्वेश्चन बघा. रेशो ऑफ 50 पैसे टू ₹1. बघा, 50 पैसे आणि 1 रुपया. 1 रुपया म्हणजे 100 पैसे. तर बघा, 1 रुपया आणि 50 पैशाचा अनुपात काय होईल? 1:2. पहिले 50 पैसे आहे ना, 1:2. A answer is correct. A option is correct. 26, if 8 12 is equal to x as 18, then x is equal to किती? बघा इथं 26, तर बघा 12 answer is correct. B is correct. 27, divide ₹900 in ratio 2:3, larger share is equal to. तर बघा, मराठीमध्ये 900 रुपयाचा जो काही अमाऊंट आहे त्यामध्ये 2:3 प्रमाणात वाटले तर मोठा हिस्सा किती? तर साहजिकच आहे 3 हा मोठा हिस्सा राहणार आहे. याची टोटल करा, 2 आणि 3 5. 5 नी याला जर भागितलं तर 18. 5 18 90. तर बघा 180 गुणिले 3 18 त्रिक 54 540. बी इज करेक्ट आन्सर. यानंतर बघा 28, सिंपल इंटरेस्ट ऑन ₹1500 at 12% for 3 years. 1500 वर 12% दराने 3 वर्षासाठी सरळ व्याज किती? तर बघा, 1500 गुणिले 12 गुणिले 3 भागेला 100. तर बघा, 100चे हे 2 शून्य उडवले आपण. 15 गुणिले 12 गुणिले 3 जरी आपण केलं तर आपला आन्सर
येऊन जातं. काढा लवकरात लवकर. 540 is correct answer. 29. Compound interest on 1000 or 10% for 2 years. तर बघा आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट विचारलेला आहे, चक्रवाढ व्याज विचारलेला आहे 1000वर 10% दराने 2 वर्षासाठी. तर बघा पहिल्या वर्षी 10% 100 रुपये होणार आणि मग 1100 रुपयावर 10% 110 रुपये होणार, म्हणजे 100 आणि 110 220 रुपये. सी इज करेक्ट आन्सर. 29 चं बी इज करेक्ट आन्सर, म्हणजेच 210 2 वर्षासाठी आहे ना, 100 आणि 110 210 कंपाऊंड इंटरेस्ट 210 व्याज भेटणार आहे आपल्याला. 30. इफ प्रिन्सिपल इज इक्वल टू ₹5000, रेट इज इक्वल टू 8%, टाइम इज इक्वल टू 1 year, सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू, म्हणजे मूळ रक्कम 5000वर दर 8% कालावधी 1 वर्षाचं सरळ व्याज किती? तर सरळ सरळ आहे, 5000 गुणिला 8 गुणिला 1, 5000 गुणिला 8 भागेला 100 जरी केला आपण, 2 शून्य उडवले, 8 45 400 रुपये. जे ए इज करेक्ट आन्सर. तर बघा 8% डायरेक्टली याच्यावरच काढा. A is correct answer. Sorry, B is correct answer. Then 31. 40% of 20 to 50. तर बघा 10% झाले 25 आणि 25 चोक 100, म्हणजे सी ऑप्शन इज करेक्ट. 32. If cost price is equal to 200, profit is equal to 20, selling price is equal to 220. 33. A student scored 75 out of 150, percentage is equal to 150 पैकी त्याने 75 घेतले, तर पर्सेंटेज इज इक्वल टू 50%. सी. Then 34. MP is equal to ₹800, discount is equal to 25%, SP is equal to SP is equal to 600. A is correct answer. 35. Successive discount 10% and 10% on ₹1000. Right answer is 810. चला फटाफट. 36. If SP is equal to ₹450 after 10% discount, MP is equal to MP is equal to 500. Then 37. HCF of 72 and 108 is equal to, म्हणजे 72 व 160 चा मसावी किती? तर बघा च्या पाड्यात येणार संख्या 18 चौक 72, 18 95 18 सक 108. 18च्या पाड्यामध्ये सुद्धा येते आणि आपल्याला मोठ्यातला मोठा पाहिजे. एससीएफ म्हणजे मोठा 18च्या पाड्यात सुद्धा येते, पण याच्यापेक्षा मोठा अजून आहे का? मग 24च्या पाड्यामध्ये 24 2 48,
24 त्रिक 72 24 बघा. 36च्या पाड्यामध्ये बघा 36 दूनी 72 आणि 36 त्रिक बघा 36. सी इज करेक्ट आन्सर. त्यानंतर बघा 38. LCM of 9 and 12 is equal to बघा 36. नमचौक 36 12 त्रिक 36 च्या पाड्यात येणारी संख्या. 39. Solve 4x minus 8 is equal to 0. तर बघा इथं सुद्धा आपल्याला 8 पाहिजे. 4 दूनी 8 म्हणजे x ची किंमत 2. बी इज करेक्ट आन्सर. 40. रेशो ऑफ 3 days to 72 hour. 3 दिवसाचे 72 तास यांचे अनुपात किती झाले? 3 दिवसात 24 दूनी 48 48 आणि 24 72. तर बघा एकाच एक म्हणजे अनुपात होत असतो. त्यानंतर बघा 41. डिवाइड ₹1,200 in ratio 1:2 स्मॉलर शेअर. तर बघा 1200चे एकाच 2 प्रमाणात वाटले तर लहान हिस्सा किती? तर बघा 2 आणि 1 3. 1200 भागेला 3 400. तर बघा लहान हिस्सा 400. बी इज करेक्ट आन्सर. 42. सिंपल इंटरेस्ट ऑन ₹2,500 at 5% for 4 years. तर बघा 2500 रुपयावर 5% दराने 4 वर्षासाठी सिंपल इंटरेस्ट सरळ सरळ 25 गुणेला 5 गुणेला 4 जर आपण केलं तर आपला आन्सर येऊन जाईल. तर सांगा लवकरात लवकर. किती? 500. 500 is right answer. 43. Compound interest on ₹5,000 at 12% for 2 years. 5,000वर 12% दराने कंपाऊंड इंटरेस्ट. बघा पहिल्या वर्षाला 12%चं किती होते? 10% म्हणजे 500. 1% म्हणजे 50. 500 म्हणजे 600. पहिल्या वर्षी 600 आणि दुसऱ्या वर्षी 5600 वर आपल्याला करावं लागेल. तर बघा 560 आणि ते 56 दूनी 112. तर बघा टोटल आपली किती आली? 43. 1120 इज राईट आन्सर. ए इज राईट आन्सर. 44. 15% ऑफ 60,100. तर बघा 600 रुपयाचे 15%. तर अगोदरच सांगितलेलं आहे तुम्हाला 1 शून्य गेलं म्हणजे 10% होते आणि 2 शून्य गेलं म्हणजे 1% होते. म्हणजे 6 1% आहे. 60 10% आहे आणि 600 100% आहे. तर बघा 10% 60 आणि 60चे अर्धे 30 म्हणजे 90. सी इज करेक्ट आन्सर. 45. इन्क्रीज 250 बाय 20% इज इक्वल टू 250 मध्ये 20% वाढ केली. तर अगोदरच तुम्हाला सांगितलेलं आहे शून्य गेला म्हणजे 10%, 25 आणि 25 ची दुप्पट 20%, 50% वाढ केली म्हणजे 300 आन्सर येईल. सी इज करेक्ट आन्सर. यानंतर 46. MP इज इक्वल टू ₹200. डिस्काउंट इज इक्वल टू 15%. SP इज इक्वल टू सांगा. 15%. पर्सेंटेज हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये सुद्धा हा आपल्याला विचारण्यात येतो आणि UGC नेट सेट यामध्ये सुद्धा आपल्याला पेपर 1 ला विचारण्यात येतात हे क्वेश्चन.
आलं आन्सर? ठीक आहे. 47. Successive discount 20% and 10% on rupees 500 is equal to सांगा. 500 वर अनुक्रमे 20% व 10% सवलत दिली तर आन्सर सांगा. बघा 20% म्हणजेच 50 आणि 50 100 कमी केले 400 आणि त्या 400 वर अजून 10% कमी केले म्हणजे 40. तर आपला आन्सर येते 360. पी इज करेक्ट आन्सर. यानंतर बघा 48. HCF of 64 and 96 च्या पाड्यात येणारी संख्या 64 आणि 96. 16 चौक 64, 16 पंच 80, 16 7 96. पाडे येणं महत्वाचं आहे आणि नाहीतर अवयव पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. पाडे नाही आले पाठ केले तरी चालते. तर समज आहे म्हणजे लक्षात आले पाहिजेत. तर बघा 48 चा आन्सर आहे जवळच्या जवळची संख्या बघा 32. सी इज राईट आन्सर. 32 दोन्ही 64 आणि 32 त्रिक 96. यानंतर 49. LCM ऑफ 25 अँड 30 इज इक्वल टू 25 व 30 चा लसावी किती? तर बघा लसावी म्हणजे जो मोठ्यात मोठा अवयव आणि 25 व 30 च्या आत मधला अवयव जर खालचा अवयव सांगितला तर HCM HCF. तर बघा इथं आपल्याला LCM विचारलेला आहे 25 आणि 30 च्या पाड्यात येणारी संख्या सांगा लवकर फटाफट. व्हिडिओ खूप लॉंग होणार आहे. बघा 25 100च्या पाड्यात येतात पण 30च्या पाड्यात येत नाही. 120 25च्या पाड्यात येत नाही 30च्या पाड्यात येतात. 25 150 मध्ये येतात 30 मध्ये सुद्धा येतात. 5 आणि 1 6 3ची कसोटी 9ची कसोटी लागू होते. बघा 150 सी इज राईट आन्सर. यानंतर बघा 50 3x + 9 इज इक्वल टू 0. तर सोडवा. बघा +9 आणि 3x सांगा आन्सर फटाफट. काय येणार आन्सर? -3. कारण हा 9 जो आहे प्लस आहे म्हणून हा आपल्याला मायनस बनवण्यासाठी -3 इथं घेणार आहे. 3 त्रिक 9. -9 + 9 इज इक्वल टू 0. 51. रेशो ऑफ 45 मिनिट टू 1 hour इज इक्वल टू. तर बघा 45 मिनिटांचे 1 तासाशी अनुपात काय? 1 तास म्हणजे 60 मिनिटे. 45 आणि 60 बघा कोणत्या पाड्यामध्ये येतात? 15 चोक 60 आणि 15 त्रिक 45. 3 4 P is correct answer. 52. Divide ₹1500 is ratio 4 as 5 larger share is equal to. बघा 4 आणि 5 9. 9 ने जर तुम्ही भाग दिला तर बघा 9 ने भाग द्या. 1500 चे 9 भाग करा. 3 न करा. 3 त्रिक 9 3 5 15 इथं 503. 500 चे 3 भाग करा. 500 भागेला 3 इज इक्वल टू आपला आन्सर येईल कमीत कमी 3 1 3 आणि पटकन आन्सर काढा. चला 800 इज करेक्ट आन्सर. यानंतर बघा
53. Simple interest on rupees 4,000 at 6% for 2 years. सिंपल इंटरेस्ट विचारलं तर बघा, या 4,000तले 2 शून्य डायरेक्ट उडून द्यायचे आणि 40 गुणिला 6 गुणिला 2. आपला आन्सर तयार. करा गुणाकार. काय आन्सर येतो? 480. 54. Compound interest on rupees 2,000 at 8% for 3 years. कंपाऊंड इंटरेस्ट विचारण्यात आलेला आहे. तर बघा, पहिल्या वर्षाला साहजिकच आहे आपला 8% आहे, म्हणून 2 शून्य उडवले तर 1%. 20 बेआटी 16, 160 पहिल्या वर्षाला. दुसऱ्या वर्षाला याच्यामध्ये 160 2160 वर विचारण्यात येतील, त्यावर 8% तुम्हाला काढावं लागेल. आणि तिसऱ्या वर्षाला ते आपले 160 आणि जो काही अजून दुसऱ्या वर्षाचा व्याज मिळून त्याच्यावरती आणखी आपल्याला व्याज काढावं लागेल. आणि अशा टोटल व्याजची बेरीज किती होते? 508 इज करेक्ट आन्सर. यानंतर बघा 58. 30% ऑफ 900. बघा, 1 शून्य उडवला म्हणजे 10%, 90 आणि नंतर 27 म्हणजे 270 इज करेक्ट आन्सर. सी. 56. इफ सीपी इज इक्वल टू 500, प्रॉफिट इज इक्वल टू 25%, एसपी इज इक्वल टू किती? तर बघा, सांगा फटाफट आन्सर. राईट आन्सर इज 650. 650 नाही, चुकीचा आन्सर आहे 650. 56. 625 इज राईट आन्सर. तुक्के नका मारू रे. 57. एमपी इज इक्वल टू 1,500, डिस्काउंट इज इक्वल टू 20%, एसपी इज इक्वल टू 1,500 वर 20% सवलत म्हणजे सूट दिली तर बघा 300 रुपये कमी होते. म्हणजेच राईट आन्सर इज सी. 1,200 रुपये मोड किंमत राहणार आहे. 58. सक्सेसिव्ह डिस्काउंट 5% and 10% ऑन रुपीज 2,000. 2,000 वर अनुक्रमे 5% व 10% सवलत द्या. तर बघा, 5% जर आपण सवलत दिली तर 200, 10% होतात 100 म्हणजे 1900, आणि 1900 वर आपल्याला अजून 5% होतात आपले 100. मूळ किंमत राहते 1900 आणि 1900 वर 10%, तर त्याच्यामधले 190 मायनस करा म्हणजे 200 गेले 1710. पी इज करेक्ट आन्सर. यानंतर बघा 59. एचसीएफ ऑफ 81 अँड 108 इज इक्वल टू 81 आणि 108 च्या फाळ्यात येणारी संख्या. म्हणजे बघा, नम 81, 12 196च्या पाड्यात सुद्धा येते, पण हा जवळचा नाही आहे. 18 त्रिक 54, 18 चौक 72, 18 पंच 90 नाही. 27 7 त्रिक 7 चौक नाही. 36 36 8 आणि 1 9, 8 आणि 1 9, 36 ने भाग जातो का? 59. बघा, 27 7 आणि 2 9 म्हणजे याला भाग जातो, कारण हा 3च्या कसोटीमध्ये येऊन राहिला. 8 आणि 1 9 याला पण जातो. 108 8 आणि 9 याला पण जातो, म्हणजे 27. सी इज करेक्ट आन्सर. 60. LCM ऑफ 18th and 24 is equal to 18 आणि 24चा उत्तम सामायिक अवयव. तर बघा, 18च्या पाड्यात 48 येत नाही. 54 18 चौक 72, 24 त्रिक 72. तर बघा, 60. सी इज करेक्ट आन्सर. 72.
यानंतर आपण युनिट 2 ला सुरुवात करूया स्टॅटिस्टिक म्हणून. युनिट 2. फर्स्ट, स्टॅटिस्टिक इज द science of Statistic is the science of data collection and analysis. 2. Important of statistic is business is decision making. 3. One limitation of statistic is based on average. 4. Primary and secondary data on MCQ. Data collected directly from source is primary data. 5. Census survey as an example of primary data. 6. Data published in journal is secondary. Frequency distribution वारंवारता वितरण on MCQ. 7. Frequency distribution shows arrangement of data. Class interval 10 as 20 has made value 15. मीडियन व्हॅल्यू बघा 10 आणि 20 30 30 भागेला 2 म्हणजेच 15. बी इज करेक्ट आन्सर. 9. इन फ्रिक्वेन्सी टेबल टोटल फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू सम ऑफ फ्रिक्वेन्सीज, फ्रिक्वेन्सीची बेरीज. मेजरमेंट ऑफ मेसर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी, मध्य प्रवृत्तीचे मापन. 10. मीन इज इक्वल टू डिवायडेड बाय सरासरी इज इक्वल. तर बघा 10. सम ऑफ ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. 11. मीडियन इज मध्यका मीन्स माध्य म्हणजे मिडल व्हॅल्यू. मोड इज म्हणजेच बहुलक म्हणजे, तर बघा मोस्ट फ्रिक्वेंट व्हॅल्यू वारंवार आलेली किंमत. 13. मीन ऑफ 10 20 30 इज इक्वल टू, तर बघा 10 20 30 म्हणजेच 30 आणि 20 50 आणि 10 60 भागेला 3 म्हणजेच 20. बी इज करेक्ट आन्सर. The next 14. Median of 5 as 10 15 is equal to, तर बघा 15 आणि 5 20 आणि 10 30 भागेला 3 is equal to 10. B is correct answer. 15. Mode of 2 2 3 4 is equal to 2 2 3 4 is equal to, तर बघा यामध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला 2 2 3 4 चा बहुलक. तर बघा याच्यामध्ये रिपीटेड अंक कोणचा, बघा 3 एकच वेळा आलेला आहे, 4 एकच वेळा आलेला आहे आणि 2 2 वेळा आलेला आहे. तर रिपीटेड कोणचा आहे, 2 आहे, म्हणून ए इज करेक्ट आन्सर. समजलं तुम्हाला बहुलक काढणं. इज करेक्ट आन्सर. 16. यानंतर बघा 4 6 8 10 ची सरासरी किती. सरासरी म्हणजे सर्व संख्यांची बेरीज भागेला तेवढ्या संख्या, म्हणजे एकूण संख्या.
बघा 6, 4 आणि 6 10, 10 आणि 10 20, 20 आणि 8 28 भागेला 4, 4 7 28. बी इज करेक्ट आन्सर. 17. मीडियन ऑफ 1 2 3 4 5 इज इक्वल टू माध्य सांगा. सांगा फटाफट सांगा आन्सर. 3 is correct answers. 18. Mode of 7, 8, 8, 9. तर बघा answer is 8. B is correct answer. Primary data is collected by 19. Primary data is collected by researcher. 20. Secondary data is collected for government reports. 21. Census is काय असते जनगणना म्हणजे प्रायमरी डाटा प्राथमिक माहिती. 22. पब्लिश रिपोर्ट आर सेकंडरी डाटा. 23. फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन इज अरेंजमेंट ऑफ डाटा. 24. मिड व्हॅल्यू ऑफ 30 40 इज इक्वल टू यातली मिड व्हॅल्यू होईल 35. 30 आणि 40 भागेला 2 70 भागेला 2 इज इक्वल टू 35 just mid value. 35 25. Total frequency is equal to एकूण वारंवारता is equal to बघा सम ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणजे एकूण वारंवारतेची बेरीज. फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन on MCQ 26 total frequency in the table is mode. Total frequency is table is वारंवारता तक्त्यात एकूण वारंवारता म्हणजेच मोड. 27. फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन हेल्प इन रॅन्डम सिलेक्शन. 28. मिड व्हॅल्यू ऑफ 50 60 इज इक्वल टू तर बघा 50 आणि 60 110 भागेला 2 म्हणजेच 55. बी इज करेक्ट आन्सर. 29. मीन ऑफ 12 14 16 इज इक्वल टू म्हणजे 12 14 16 ची सरासरी किती 12 14 आणि 16 त्याच्यामध्ये जर आपण टाकले 12 मध्ये 2 टाकले तर 14 14 14 आन्सर आपलं येतं म्हणून बी इज करेक्ट आन्सर. 30. मीडियन ऑफ 20 25 30 इज इक्वल टू यातला मध्य सांगा. बघा 25 इज करेक्ट आन्सर. माध्य नेहमी मधल्या ठिकाणी असते. आता इथे 4 जरी असले इथे 1 2 3 आणि चौथा आकडा असला 35 तर माध्य कुठं असेल इथं 35 आहे. या दोघांच्या मधात असेल म्हणजे 25 म्हणजे 27.5 असं काहीतरी माध्य असेल. यानंतर बघा 31. मोड ऑफ 5 5 6 7 तर बघा मोडच्या बाबतीत तुम्हाला सांगितलेलंच आहे मी की जी संख्या रिपीट झालेली आहे ती संख्या मोड असते. याच्यामध्ये रिपीट 5 5 2 वेळा झालेला आहे 6 एक वेळा आहे आणि 7 एक वेळा म्हणून 5 इज करेक्ट आन्सर. यानंतर बघा 32. मीन ऑफ 2 4 6 8 इज इक्वल सरासरी काढा. बघा याची सरासरी येणार आहे 6 4 10 8 2 10 20 20 भागेला 4 4 पंच 20 इज करेक्ट आन्सर. यानंतर बघा 33.
median of 11, 13, 15 is equal to, पुन्हा रिपीट झालेला क्वेश्चन आहे, फक्त संख्या बदललेल्या आहेत. सोडवा फटाफट. 13 is correct answer. 34 mod of 9, 9, 10, 11. बघा, याचा आन्सर मी सांगणार नाही. यानंतर 35 मिड व्हॅल्यू ऑफ 100, 120, 100 आणि 120 चं मध्य मूल्य. बघा, 110. बी इज करेक्ट आन्सर. 35. 36 mean of 3579 is equal to, बघा, 9, 7 आणि 3, 10, 5 आणि 9, 13, 13, 10, 23 भागेला 4 ची सरासरी मीन व्हॅल्यू काढा. ए बरोबर x अधिक n-1t. फटाफट काढायचे आन्सर. 36 6 इज करेक्ट आन्सर. यानंतर बघा, मीडियम ऑफ 8, 10, 12 इज इक्वल टू, मीडियन व्हॅल्यू समजलेलं आहे ना आपण. मीन, मीडियन, मोड अशा प्रकारचे क्वेश्चन येत आहेत. लक्ष द्या केअरफुली. 37, 8, 10, 12. Right answer is 8. 38 mod of 4, 4, 5, 6. अगोदर मी आन्सर सांगितलेलं नव्हतं. आन्सर काय असेल? 4. 4 is repeated. More times repeated is called our answer. 39 mid value of 200, 220 is equal to, बघा, 210. B is correct answer. 14 mean of 15, 25, 35 is equal. Right answer is 25. यानंतर बघा, याचं मीडियन सुद्धा 50 केलं. त्यानंतर युनिट 3 मी हेडिंग दिलेलं नाही. युनिट 3 ला सुरुवात झालेली आहे. बघा, स्टँडर्ड डेविएशन. मेसर्स मानक विचलन मोजते. स्टँडर्ड डेविएशन मेसर्स काय मोजते? स्टँडर्ड डेविएशन सेंट्रल ऑफ टेंडन्सी, मध्यका, मधोमधली व्हॅल्यू मोजते. फॉर्म्युला ऑफ स्टँडर्ड डेविएशन, मानक विचलनाचे सूत्र. तर बघा, जे कोलन आहे अशा प्रकारचं ते आन्सर आहे. एक्स एन एफ एन नॉन. तर बघा, यामधनं A is correct answer. Then बघा, if variance 25, then standard deviation is equal to, variance is equal to 5 and standard deviation is equal to 5.
स्टँडर्ड डेव्हिएशन इज ऑलवेज काय असतो? पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, झिरो, नोन. स्टँडर्ड डेव्हिएशन हा नेहमी काय असतो? पॉझिटिव्ह असतो. यानंतर बघा, स्टँडर्ड डेव्हिएशन इज युज्ड इन रिस्क अनालिसिस, जिओमेट्री, लिटरेचर, नोन. रिस्क अनालिसिस, सर्टिफिकेट ऑफ व्हेरिएशन, परिवर्तन गुणक, फॉर्म्युला ऑफ CV. यानंतर बघा, CV इज एक्सप्रेस्ड इन, CV व्यक्त केले जाते. CV रेशो. CV is useful for comparing data, फाइंडिंग मोड, फाइंडिंग मीडियन. तर यापैकी नाही. F mean is equal to 50, SD is equal to 5, CV is equal to सांगा किती? 10%. Lower of CV indicates more variation. प्रॉब्लेम सॉल्विंग, समस्यांचे निराकरण. तर बघा, मीन is equal to 20, value 18, 20, 25 SD. बघा फटाफट आन्सर. तर बघा, याचा आन्सर आहे 20%. याचं बघा, मीन 30, व्हॅल्यू ऑफ 250, 25, 30, 35. यानंतर बघा, मीन इज इक्वल टू 40, SD इज इक्वल टू 8, CV इज इक्वल टू 20%. यानंतर बघा, conceptual understanding. Dispersion means प्रसरण म्हणजे spread of data. Range is equal to paras is equal to largest smallest value. Quartile deviation is based on Q3 minus Q1. Mean deviation is based on deviation from mean, devaluation of from mode, devaluation from median. All of in this, or D option is correct. Standard deviation is absolute. Range of 10, 20, 30 is equal to. Baga? Right answer is 20. Range of 5, 15, 25 is equal to. Right answer is 20. Quartile deviation, चौकटी विचलन. चौकटी विचलन. Right answer is 10. Standard deviation and CV on MCQ mean is equal to 25 and values is equal to 20, 25, 30. SD is equal to SD is equal to 5.
Mean is equal to 60, SD is equal to 12, CV is equal to 20%. Mean is equal to 80, SD is equal to 8, CV is equal to 10%. Range of concept on MCQ, range of 100, 150, 200 is equal to 100. Mean deviation is based on mean, median, mode, all of the above. Standard deviation is accurate measure. मानक विचलन हे अचूक मापन आहे कशाचे तर मोस्ट accurate measure. CV is relative measures. CV हे मापन आहे कशाचे ऍब्सोल्यूट रिलेटिव्ह मेसर्स. इथे आन्सरच दिलेला आहे ऑलरेडी. राईट आन्सर. नंतर बघा range is measures absolute. Quartile deviation is based on Q1 and Q3. Mean deviation can be calculated from mean. SD is square root of variance. Square root. CV is useful for comparing data sets. Range is affected by extreme value. SD is most popular measures most. CV is always expressed in percentage. Mean deviation is more or less accurate than SD. Its simplest measures simplest. यानंतर बघा युनिट 4 आपण युनिट 3 ला नंबरिंग केलेली नव्हती त्यामुळे हो थोडा त्रस्त झालो आपण यामध्ये. यानंतर बघा युनिट 4 इंडेक्स नंबर. इंडेक्स नंबर आर index number are statistical measures. 2. Index number measures changes over time. One characteristic of index number is average of relatives. Index number are used in price analysis. 5. Index number help in policy making. Aggregative index number on MCQ. Formula of aggregative index कोलन चिन्ह P वन कोलन चिन्ह P0x मल्टिप्लाइड बाय 100. तर याचं पण एक मिनिट तर लिहायचं झालं तर कोलन P तर बघा 1 यानंतर कोलन P0 मल्टिप्लाइड बाय 100 यानंतर कोलन चिन्ह
आता माझ्या ह्याच्यामध्ये कोलन चिन्ह दिलेलं नाही आहे. ओके, तर बघून घेसाल तुम्ही. बघा, कोलन चिन्ह ए ऑप्शन इज करेक्ट. कोलन चिन्ह P1, कोलन चिन्ह P0 मल्टिप्लाइड बाय P1 आणि P0 शी संबंधित असतो. आपण जेव्हा प्रॉब्लेम सोडवत असतो, आपण प्रॉब्लेमचे उदाहरण घेणारच आहोत लवकरात लवकर. तुम्ही मला कॉमेंटच्या माध्यमातून जेव्हा कळवसाल 20 ते 50 विद्यार्थी, तेव्हा आपण यावर प्रॅक्टिकली प्रॉब्लेम घेणार आहोत. एका टॉपिकवर आपण कमीत कमी 20 प्रॉब्लेम घेणार आहोत. तर त्यामध्ये तुम्हाला कळेलच, इथं हे ऑब्जेक्टिव्ह आहेत म्हणून तुम्हाला थोडाफार त्रास होईल, परंतु तिथं जर तुम्ही ते कम्प्लिटली बघितलात आणि त्यानुसार सॉल्व्ह केलं तर तुम्हाला इथं हे सोपं जाईल. 7. In aggregative method of weight are prices. At aggregative index is used for price relatives. 9. If colon चिन्ह P1 is equal to 200 and colon चिन्ह P0 is equal to 100, index is equal to. तर बघा, आपण तिथं बघितलंच होतं सूत्र. त्या सूत्रात जर आपण किमती टाकल्या, कोलन चिन्ह P1 आणि कोलन चिन्ह P0 मल्टिप्लाइड बाय 100, तर याचा आपण जर गुणाकार केला तर आपला आन्सर किती येईल? 100. भागाकार करू. यानंतर 10. ॲग्रिगेटिव्ह इंडेक्स इज सिंपल मेथड. यानंतर बघा 11. फीचर्स आयडियल इंडेक्स इज. Fisher's ideal index is. Time reversal test. Deviation. फिशरचे आदर्श निर्देशांक म्हणजे जिओमेट्रिक मीन ऑफ लेस्पर अँड फॅसेट. यानंतर बघा 12. फिशर्स इंडेक्स सॅटिस्फाईज. फिशरचे निर्देशांक पूर्ण करतो. काय पूर्ण करतो? बघा, टाइम रिव्हर्सल टेस्ट पूर्ण करतो. यानंतर बघा 13. फिशर्स इंडेक्स इज कॉल्ड. Complex index. 14. Fisher's index is more accurate. 15. Fisher's index combines Lasferus and Fashion. 16. Index number R. Index number R. Economic. 17. Price index measures. Yes, price. 18. Quantity index measures changes. Quantity. 19. Index number are average. Relative. 20. Index number are used in. Index number are used in applied.
यानंतर बघा ऍग्रिगेटिव्ह इंडेक्स नंबरवर MCQ. ऍग्रिगेटिव्ह इंडेक्स यूज बेस इयर. Fix 22 base year index is equal to 100. 23 Fisher's index satisfy test. Time reversal, factor reversal. Both C. C option is correct. 24 Lasfer's index uses weights. Base year quantity. 25 Patches index uses weight. Current year quantities. 26 Fisher's index is. Fisher's index is geometric mean. 27 index number are useful in पॉलिसी. जे काही आपण नीती बनवत असतो त्यामध्ये हे महत्वाच्या आहे नियोजनामध्ये. 28 इंडेक्स नंबर हेल्प इन फॉरकास्टिंग. बिझनेस forecasting. 29 aggregative index is easy to calculate. Simple, easy to calculate. 30 Fisher's index is difficult to calculate. Fisher index is complex, difficult to calculate. 31 index number are relative numbers. Index number are relative numbers. 32 price index is important in inflation. Yes, very. A option is correct. 33 quantity index is very important in production. 34 Fisher index is. Fisher's index is ideal measures. 35 aggregative index is simple measures. Then 36 index number are satisfied statistical tools. 36 important statistical tools. 37 Fisher index number is geometric mean. True geometric mean. 38 index number are used in. Index number are used in international trade analysis. 39 aggregative index is totals based on totals. 40 Fisher's index is most accurate. यानंतर बघा युनिट 5 वर आपण MCQ पाहणार आहोत. Definition and meaning. First, correlation means. Correlation means relationship between variable. दोन अवयवांमध्ये संबंध, दोन घटकांमध्ये संबंध. Postulate. Positive correlation means. आता पॉझिटिव्ह कोरिलेशन म्हणजे बोथ व्हेरिएबल इन्क्रीज टुगेदर म्हणजे एकसारखे एकत्र वाढणारे व्हेरिएबल.
3 निगेटिव्ह कोरिलेशन मीन्स वन इन्क्रीज अदर डिक्रीज, म्हणजे एक वाढतो आणि दुसरा घटतो, म्हणजे नकारात्मक कोरिलेशन. 4 झिरो कोरिलेशन मीन्स झिरो कोरिलेशन मीन नो रिलेशन, ज्यामध्ये काही संबंध नाही. शून्य सहसंबंध म्हणजे शून्य रिलेशन. त्यानंतर 5 कोरिलेशन कोएफिशियन्सी लाइज बिटवीन -1 to +1, सहसंबंध गुणक -1 to +1 दरम्यान असतो. यानंतर बघा फॉर्म्युला ऑफ कार्ल पर्सन्स कोरिलेशन. तर बघा कार्ल पर्सनचा जो फॉर्म्युला आहे तो आहे, ए ऑप्शन इज करेक्ट, सिग्मा ब्रॅकेट मध्ये एक्स मायनस ब्रॅकेट कंप्लीट y मायनस y1 y2, ज्या प्रकारे आपण लिहत असतो y0 y1 y1 y2 y3 अशा प्रकारे, आणि ब्रॅकेट कंप्लीट n मल्टिप्लाइड बाय ax ay, अशा प्रकारे हा फॉर्म्युला आहे. जेव्हा तुम्ही आपल्या प्रॉब्लेमला आपण सुरुवात करू तेव्हा तुम्हाला समजेलच. तुम्हाला जर यावर प्रॉब्लेम हवे असतील तर मला कमेंटच्या माध्यमातून कळवा, कारण जोपर्यंत तुम्ही कमेंट करणार नाही मला समजणारच नाही की तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवून द्यायचा. आपण लाईव्ह सुद्धा घेऊ शकतो सेशन. सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे माझी की कमेंट मध्ये कळवा. यानंतर बघा 7 एफ आर इज इक्वल टू +1 कोरिलेशन इज परफेक्ट पॉझिटिव्ह, कारण +1 आहे. यानंतर बघा एफ आर इज इक्वल टू -1 कोरिलेशन इज इक्वल टू परफेक्ट निगेटिव्ह, कारण मायनस मध्ये आहे. 9 इफ आर इज इक्वल टू 0 आणि कोरिलेशन इज 0 कोरिलेशन. 10 कार्ल पर्सन्स मेथड इज बेस्ड ऑन कोव्हेरियन्स. यानंतर बघा ग्रुप अँड अनग्रुप डाटा ऑन एमसीक्यू. बघा डायरेक्टली मी एमसीक्यू नाही घेतलेले आहे, एमसीक्यू देणं विसरलो मी. तर बघा याचा डायरेक्टली आन्सर सांगून देऊ. फॉर ungrouped data correlation is calculated using deviation method. 12 for grouped data correlation is calculated using class intervals. Ungrouped data means raw data. 14 grouped data means frequency data. Carl Person method can be applied to both group and ungrouped data. यानंतर बघा 16 फॉर्म्युला ऑफ प्रोबॅबल एरर. प्रोबॅबल एररचा फॉर्म्युला काय आहे? तर बघा प्रोबॅबल एररचा जो फॉर्म्युला आहे तर यामध्ये आपल्याला शोधायचा आहे 0.6745 ए पाहिजे आपल्याला. सी हेच करेक्ट आहे. 0.6745 इंटू आर एन हे आपलं पीईचं प्रोबॅबल एररचं सूत्र आहे. तर यावर लवकरात लवकर आपण शॉर्ट व्हिडिओ बनवू या सूत्रांवरती, फॉर्म्युलावरती. 17 प्रोबॅबल एरर इज युज्ड टू टेस्ट. प्रोबॅबल एरर इज used to test. प्रोबॅबल एरर का वापरतो आपण, काय टेस्ट करण्यासाठी वापरतो? तर बघा सिग्निफिकंट ऑफ कोरिलेशन, सिग्निफिकंट आहे की नाही हे समजण्यासाठी आपण प्रोबॅबल एरर काढतो. 17 इफ आर ग्रेटर दॅन पीई कोरिलेशन इज नॉट सिग्निफिकंट. 18 if r greater than 6 multiplied by PE correlation is highly significant. 19 probable error depend on sample size. 20 correlations studies between variable relationship.
21. Positive correlation example is equal to high and weight. 22. Negative correlation example is equal to price and demand. 23. Zero correlation example is equal to show size and IQ. 24. Carl-Ferguson coefficient symbol is equal to R. 25. If R is equal to 0.8, correlation is strong positive, कारण हे पॉझिटिव्ह संख्या आहे. यानंतर 26. इफ R is equal to minus 0.6, correlation is moderate negative. 27. If R is equal to 0.2, correlation is 0.2, correlation is weak positive. 28. If R is equal to minus 0.2, correlation is weak negative. 29. If R is equal to 1, correlation is perfect positive. 30. If R is equal to minus 1, correlation is perfect negative. 31. Carl-Ferguson method is most accurate. कार्ल-पियर्सनची पद्धत ही अचूक आहे. यानंतर बघा 32. डाटा कोरिलेशन युजर्स क्लास फ्रिक्वेन्सीज. 33. Data correlation uses individual values. 34. Probable error is important statistical tools. 35. PE is used in significance testing. 36. If R is equal to 0.5, P is equal to 0.1, correlation is significant. 37. If R is equal to 0.05, P is equal to 0.1, correlation is not significant. 38. If R is equal to 0.59, P is equal to 0.05, correlation is highly significant. 14. Probable error help in decision making, statistical decision making. तर बघा इथं आपण जवळपास 4×5 250च्या आसपास आपण MCQ कंप्लीट केलेले आहेत. तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी RK कॉमर्स अकॅडमीला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये सुचवा की तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ हवा आहे. आपण लवकरात लवकर बॅचला सुरुवात करणार आहोत. तर माझ्या चॅनल RK कॉमर्स अकॅडमीला लगेच सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.